महाराष्ट्रभरामध्ये इतर ठिकाणी देखील पावसामुळे नागरिकांची कशी तारांबळ आज उडाली ते देखील आपण पाहूयात। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईत पावसाचा इशारा हवामान विभागाची माहिती आहे। साताऱ्यातल्या सस्तेवाडी फलटण रस्त्यावर पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक बंद। बाणगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ तर शेतात पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। सस्तेवाडी नदीलगतच्या घरांमध्ये शिरलंय पाणी। एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। रायगडमधील खोपोली पेण रस्त्यावर वडाचं झाड कोसळलंय। पेण आणि ओडोशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प। कराडच्या पाटणमध्ये पावसानं वीट भट्ट्यांचं मोठं नुकसान। कच्च्या विटा पावसात भिजल्यानं त्याची पुन्हा माती झाली आहे। वीट भट्टी मालकांकडून नुकसान भरपाईची मागणी होते। उरणमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस। शहरातले रस्ते पाण्यानं भरलेत। उरण शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। अकोल्याच्या तेल्हारा एसटी आगारामधील बसमधील छत गळतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। पावसाचं पाणी बसमध्ये गळत असल्यानं प्रवासी त्रस्त आहेत। नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची अखेर सुटका। विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी अडकून पडलेले होते। पुण्याच्या भोरमधील डोंगर रांगांमध्ये पडत असलेल्या पावसामुळे रायरेश्वर पठारावरील घराची भिंत कोसळली आणि सुदैवाने जीवितहानी नाही। भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यानं अनर्थ टळलाय। दिल्लीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। मुसळधार पावसामुळे विमानसेवा विस्कळीत। 180 विमानांना उशीर।